नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा 9875 या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजची गोष्ट भयानक रात्र भाग दुसरा, तळघरातील रहस्य. गोष्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच यूट्यूब चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. भयानक रात्र भाग दुसरा, तळघरातलं रहस्य. पेटी उघडल्यानंतर वातावरण शांत झालं. अविनाशला वाटलं सगळं संपलं, पण खरं भय तर आता सुरू होत होतं. त्या रात्री त्याने जेवण केलं नाही. झोपण्यासाठी गादी अंतरली आणि झोपण्याचा प्रयत्न केला, पण डोळे मिटताच त्याला विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात तो तळघरात होता, पण यावेळी ते तळघर खोल काळोखात बुडालेलं आणि भिंतींवर विचित्र रेषा, जणू एखादं पुरातन यंत्रचक्र. एका कोपऱ्यात ती स्त्री, त्याची आजी, पण यावेळेस तिचा चेहरा भयानक होता. डोळे पांढरे, आवाज कठोर. ती ओरडत होती, फक्त एक पेटी नव्हती, एक शाप होता. आता तुला तो पूर्ण करावा लागेल. अविनाश दचकून जागा झाला. घामाने संपूर्ण अंग ओलं चिंब झालं होतं. तो खोलीत धावत गेला तळघरात, आणि तिथे अजून एक दुसरी पेटी होती. पेटीवर एक लाकडी कोरलेला शब्द होता, नागरोध. त्याने ती पेटी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती आपोआप उघडली. आत एक जुनी ताम्रपट आणि एक काळी माळ. ताम्रपटावर लिहिलं होतं, या वाड्यात एक पाप झालंय. एक निर्दोष स्त्रीला जिवंत पुरलं गेलं आणि तिच्या आत्म्याचा शाप अजूनही इथे आहे. जो कोणी हे वाचतो आहे त्याने तिची सुटका करावी, अन्यथा तिचा राग संपूर्ण वंशावर उतरतो. अविनाश घाबरला. त्याने पुढच्या दिवशी गावच्या जुन्या पुजाऱ्याला बोलवलं. पुजाऱ्याने पाहताच डोळे विस्फारले. हे तर राजघराण्याचा शाप आहे. तो पूर्ण झाला नाही तर तुझं आयुष्य आणि पुढची 7 पिढी अंधारात जातील. अविनाशने निर्णय घेतला. तो त्या शापमुक्त आत्म्याचा शोध घेणार होता आणि त्या भयानक रात्री मागचं सत्य उघड करणार होता. पण त्याला माहीत नव्हतं, त्या शोधात त्याला स्वतःच्या रक्ताची किंमत चुकवावी लागणार आहे. अविनाश आता एक भयंकर सत्याच्या शोधात होता. त्या वाड्यात पूर्वी जे पाप घडलं ते काय होतं? पुजाऱ्याने सांगितलेले गोष्टी त्याच्या मनात रुजू घालू लागली. पुरातन इतिहास. सुमारे 150 वर्षापूर्वी त्या वाड्यात राजा सुरेंद्रराव देशमुख राहत होता. त्याची पत्नी राणी मृणालिनी ही अत्यंत विदुषी पण सामान्य लोकांच्या मदतीला उभी राहणारी स्त्री होती. दरबारात काही सरदारांना तिचं हे लोकप्रिय होणं रुचलं नाही. एका खोट्या आरोपाखाली राजघराण्याविरोधात षडयंत्र. राणीला दोषी ठरवलं गेलं आणि तळघरात जिवंत पुरण्यात आलं. मरण्याआधी राणीने शपथ घेतली, माझ्या निर्दोष मृत्यूचा खोटा आरोप जोपर्यंत जगात आहे मी या वाड्यात राहीन. माझा राग, माझं दुःख, ज्याचं रक्त देशमुख घराण्यातून आहे त्याच्यावर उतरेल.
शोध आणि सुटका. अविनाशने ताम्रपटावर दिलेलं संकेत वाचून त्या वाड्याच्या तळघरात एका गुप्त भिंतीचं दार शोधून काढलं. दार उघडलं आणि त्याला दिसली साधारण 25 वर्षाची एक स्त्री सिंहासनावर बसलेली. डोळे उघडे पण शरीर कोमेजलेलं. ती म्हणजेच राणी मृणालिनीचा आत्मा. शरीर नष्ट झालं नव्हतं. शाप पूर्ण होईपर्यंत ती आता उठली. संपूर्ण तळघर थरथरू लागलं. तू देशमुख वंशाचा आहेस, तूच सुटका करणार का माझी? तिचा आवाज थेट मेंदूत घुसत होता. अविनाश घाबरला, पण पुढे झुकला आणि म्हणाला, हो, मी तुझा अपमान पुसून टाकेन. तुझ्या नावाचं खरं सत्य जगासमोर आणीन. त्याने गावात सगळ्यांना बोलवलं, पुरावे दाखवले. मृणालीला न्याय मिळाला. गावकऱ्यांनी तिची समाधी उभारली. पुजाऱ्यांनी विधी केला. राणीचा आत्मा शांत झाला. शेवटी तिचं शेवटचं वाक्य फक्त अविनाशच्या कानात उमटलं. थोडा उशीर झाला, पण शेवटी कोणीतरी समजून घेतलं. धन्यवाद. शांतता, शांतता, शांतता. त्या रात्री पहिल्यांदाच वाड्यात पूर्ण शांतता होती. आता तिथे ना पावलांचा आवाज, ना सावल्या, ना कुणाचं रडणं. फक्त शांत झुळूक आणि एक समाधी, जिच्यावर लिहिलं होतं, राणी मृणालिनी, न्याय मिळवलेली आत्मा. मित्रांनो, कशी वाटली ही कथा? हवी असल्यास भाग 4 देखील तयार करू शकतो, जिथे अविनाशच्या आयुष्यात पुन्हा काही विचित्र घटना घडू शकतात. शाप संपला खरोखर, की फक्त एक सत्य उघडलं, बाकी अजून गुडतेत लपलं आहे? सांगायचं, पुढे जायचं का? पण नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली स्टोरी. धन्यवाद मित्रांनो.